नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातमी एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीलाच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 21 मे रोजी गुन्हा दाखल झाल्यावर निलेश चव्हाण फरार झालेला. त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अँटी गुंडा स्क्वॉडच्या युनिट 4 ने नेपाळ बॉर्डरवरनं ताब्यात घेतलं. त्याला आज मध्यरात्रीपर्यंत पुण्यात आणण्यात येणार आहे आणि उद्या त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड केल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल आहे. तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या निलेशने बंदुकीचा धाक दाखवत कसपटे कुटुंबियांना धमकावल्याचाही आरोप आहे. निलेशला पकडल्यामुळे वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी जो नवविवाहितेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल आहे, त्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी पाहिजे होता. त्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे 3 पथक रवाना करण्यात आले होते. सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेऊन येत आहेत. आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे. गुन्ह्यामध्ये त्याचं नाव समाविष्ट झाल्यानंतर तो इथून सर्वप्रथम मुंबई कोकण या भागामध्ये गेला. तेथून तो बाय रोड दिल्लीनंतर गोरखपूर आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये काही वेळ तो नेपाळ काठमांडू या भागामध्ये सुद्धा जाऊन गेल्याची प्राथमिक माहिती मिळून येत आहे. नंतर तो आपल्या बॉर्डरवरती आल्यानंतर आज सकाळपासून आपली टीम त्या ठिकाणी होती. त्यांनी त्याला दुपारी ताब्यात घेतलेला आहे. तर 21 मे पासून फरार निलेश चव्हाण 5 राज्यांमधून प्रवास करत नेपाळपर्यंत पोहोचला. फरार निलेश चव्हाणचा बसने प्रवास करतानाचा सीसीटीव्ही देखील आता समोर आलाय. तर पुण्याहून निलेश गेला मुंबईत, तिकडून कर्जत, मग रायगड, मग दिल्ली, गोरखपूर, उत्तर प्रदेशमधल्या सोनोलीमध्ये, नेपाळच्या भैरवामध्ये आणि मग काठमांडूमध्ये असा प्रवास केला होता निलेशने. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोषींना कडक शिक्षा होणार असं आश्वासन दिलंय. चांगली कारवाई केलेली आहे. नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता, बॉर्डरवर त्याला पकडलेला आहे. योग्य प्रकारचं इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला. त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितलं, या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही. कुठल्याही प्रकारची हायगाई याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे, हा प्रयत्न आमचा असणार आहे. राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निलेशच्या अटकेवर काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया. कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय ही पोलिसांची भूमिका असते. या गुन्ह्यामध्ये ज्यांनी आरोपीला मदत केली त्यांच्यावर देखील कारवाई झालेली आहे. त्याच्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांचा फोकस हा आपल्याला वैष्णवीला न्याय देणं आणि वैष्णवीच्या परिवारासोबत म्हणजे माहेरच्या लोकांसोबत उभं राहणं ही आपली भूमिका आहे. मला खात्री आहे या आरोपींवरती कठोर कारवाई होईल, जेणेकरून पुन्हा महाराष्ट्रात कधी वैष्णवी घडणार. निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक झाल्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. निलेश चव्हाणला आज नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे. तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी. त्या संदर्भात ही जी केस आहे ही पॉलिटिकल नेक्सस असलेली केस आहे. त्यामुळे ही केस CID कडे वर्ग करण्यात यावी, ही जी माझी मागणी आहे ती मी या निमित्ताने परत एकदा मागणी करते आहे. हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला बेड्यात ठोकणारच होते. कारण का राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री माननीय अजितदादांनी याआधीच सांगितलं होतं, वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणालाही राजकीय पाठबळ नाही. वैष्णवी हगवणे प्रकरण IPS सुपेकर यांना चांगलंच भोवलंय. शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकर यांची उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर बदली करण्यात आली आहे.